एक ग्लास पाणी घ्या, पाणीला उकळायला ठेवा, त्याच्यात अद्रक चेंदून टाका, थोडीशी हळदी टाका आणि थोडंसं मीठ. 8-15 दिवसांनी असं वाटेल का आता मला हा हळूहळू कमी होतोय. हे हरण्यासाठी एकदम चांगला उपाय आहे. जर समजा कुणाचा लिव्हरला प्रॉब्लेम असेल का त्याच्यासाठी एक तर आपण एक चटणी बनवायची, कोथिंबीर घ्यायची. समजा आपण 100 ग्राम कोथिंबीर घेतले तर 50 ग्राम कढीपत्ता आणि त्याच्यात 25 ग्राम. सकाळी काय करायचं, एक ग्लास पाणी गरम करायचा, त्याच्यात हे चटणी 1 चमचा टाकायचा आणि त्याला उकडायची. पण ज्याचा लिव्हर डॅमेज झालाय, पाणी भरलाय त्याच्यात, मग त्याला फास्ट रिकव्हरी पाहिजे. तर फास्ट रिकव्हरीसाठी आहे ना आपले कोकोनट येतात ना, गुडघ्यांचे त्रास, गुडघ्यांचे, हे बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स पण आहेत. बऱ्याच गोष्टी ट्राय करून झालेत डॉक्टरकडनं पण बाहेरून पण रिझल्ट नाही येते. तर त्यासाठी काय करावं? माझ्याकडे तर घुटण्याचे एवढे केस आले ना गुडघ्याचे, डॉक्टरनी जरा सांगितलं तुझा गुडघा बदली करावा लागेल. अच्छा, चेंज करायचं वगैरे बोलतात. म्हटलं काय नाही करायचं तुम्ही. आज आपण जे फाईन सॉल्ट खातो ना, बरोबर, त्याच्यात ते आयोडीनचं प्रमाण जास्त आहे. ओके, ते आयोडीन नुकसानकारक पण आहे. ते गुडघे नुकसान करते, तुमच्या किडन्या नुकसान करते. त्याच्यापेक्षा आपण जे सी सॉल्ट आहे त्याला तुम्ही थोडा पिसून पाहिजे तर त्याच्यात थोडा हे मिक्स करा आयोडीनसाठी. सायटिका हा जो प्रॉब्लेम आहे कमरेचा मणक्याचा जो प्रॉब्लेम असतो, ह्याच्यावर काय उपाय? नाही, सायटिका कसं आहे, फक्त इकडचं नाही, इथपर्यंत जातो, असा पायापासून पण जातो. हे जे नर्वस सिस्टम आहे ना, ह्याचं पण प्रॉब्लेम तोच आहे. जास्त दुखतोय ना, जिकडे जास्त दुखतो तिकडे काय करायचं, रात्री झोपताना लिंबूचा रस काढायचा आणि त्या रसला आहे ना, तो जो आहे ना बाहेरचा इलाज, तो टेम्पररी रिलॅक्स आहे. पण तुम्ही हे पाणी पिलं ना का तुमचं परमनंट सॉल्व्ह, आतून पण ते सॉल्व्ह होणार. डोक्यादुखीसाठी आहे ना तुम्हाला खावा लागतो. ओके, तुमच्या डोकेदुखी झाला 1 चमचा चावून खायचा. मायग्रेनचं काय मी तुम्हाला सांगतो, मायग्रेनचं कसं असतो, आपल्या डोक्यामध्ये आहे ना बारीक बारीक नसा आहेत. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता ना कुठे एका जागेवर, ब्लड त्याच्यात फ्लॉट होतो त्या नसामध्ये आणि म्हणून तो दुखतो. पण त्याला तुम्ही काही ट्रीटमेंट घेतलं ना तर ते बरं होणार नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, डायबिटीस होतो कसाला हे कोणाला माहित नाही का बाबा डायबिटीस का होतो. लोकांना असं वाटतं ना का बाबा आपण गोड खाल्ला का काय खाल्ला तर डायबिटीस होतो, तसं नाही.